करायचो की हे सुतिकागृह जे आहे परत चालू कधी होईल, कधी हे सुतिकागृहाला जे आहे हे या ठिकाणी चांगले दिवस येतील. पण आज आपल्याला मी सांगू इच्छितो की आज या सुतिकागृहाचं जे आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे त्या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथे एक मोठं मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल जे आहे हे या ठिकाणी उभं राहत आहे. मला वाटतं आपल्या या डोंबिवलीकरांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असेल की आज जी पडीक इमारत जी गेल्या अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी पाहत होतो ती पडीक इमारत जी आहे त्याचं उद्यापासून या ठिकाणी काम चालू होईल आणि येणाऱ्या 1-1.5 किती वेळामध्ये 2 वर्ष, अरे आता टेक्नॉलॉजी वाढली ना, फास्ट करा. आपण हे पीपीपी तत्वावरती जे आहे हे हॉस्पिटल या ठिकाणी करतोय. हे हॉस्पिटल जे आहे हे हॉस्पिटल गेले अनेक वर्ष हे बनलं होतं, मला वाटतं 1963 आमदार साहेब, आणि त्याच्यानंतर हे सुतिकागृहाने जे आहे ती या ठिकाणी लोकांची सेवा या ठिकाणी केली. पण त्याच्यानंतर अनेक वर्ष हे सुतिकागृह बंद राहिलं. आम्ही सगळे लोक याच्यासाठी प्रयत्न करत होतो की हे सुतिकागृह कधी चालू होईल. पण आज या सुतिकागृहाला जे चांगले दिवस या ठिकाणी आले. मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, मी असेल, आमचे सगळे इकडचे नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे गेले अनेक वर्ष या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आणि आज या ठिकाणी हे हॉस्पिटल या ठिकाणी आपण पाहताय हे एक मोठं भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये सगळ्या सेवा ज्या आहेत हे या ठिकाणी असणार आहेत. एक प्रायव्हेट हॉस्पिटल कसं असतं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगल्या सुविधा ज्या आहेत या आपल्या या सुतिकागृहाच्या ह्याच्यामध्ये या जागेमध्ये जे हॉस्पिटल उभं राहणार आहे त्यासाठी आपल्याला मिळणार आहे. हे हॉस्पिटल 1.5 लाख स्क्वेअर फीटचं या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये सगळ्या कॅन्सरवरच्या शस्त्रक्रिया असतील, त्यांना रेडिओथेरपी असेल, किमोथेरपी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमाने लोकांना देणार आहोत. 1.5 लाख स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल आणि आता फक्त ग्राउंड+1ची इमारत या ठिकाणी उभी आहे. पण आता या ठिकाणी जे आहे हे 200 कोटी खर्च करून जे आहे हे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे. त्याच्यामध्ये पेट स्कॅन असेल, सिटी असेल, MRI असेल, लिनॅक असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला जेव्हा या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या परिवाराच्या लोकांना कॅन्सर जो आहे हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. आपण जर पाहिलं असेल की यंग म्हणजे एकदम युवकांमध्ये पण कॅन्सरचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कॅन्सर कोणाला झाला घरामध्ये तर आपल्याला पहिली भीती जी आहे ती कॅन्सर नाव ऐकूनच त्या ठिकाणी होते. आणि नंतर मग ह्याची ट्रीटमेंट करायची कुठे, मग ट्रीटमेंट चांगली असली पाहिजे, चांगले रेडिओथेरपी मिळालं पाहिजे, चांगलं किमोथेरपी मिळाली पाहिजे, चांगले डॉक्टर्स त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. मग आपण त्या ठिकाणी टाटा हॉस्पिटलकडे बघतो खूप आशेने, पण टाटा हॉस्पिटलमध्ये पहिल्यापासूनच मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते पेशंट्स त्या ठिकाणी वेटिंगमध्ये असतात. जेव्हा तो पेशंट जो आहे तो त्या ठिकाणी डायग्नोज होतो, त्याला प्रायमरी स्टेज असेल, सेकंडरी स्टेज असेल, त्याला तो वेळ होईपर्यंत जो आहे तो कॅन्सर जो आहे तो त्या ठिकाणी बळावतो. आणि अशामध्ये योग्य वेळी जर कॅन्सरची ट्रीटमेंट केली तर त्याला आटोक्यात आणण्यासाठी जे आहे हे या ठिकाणी मदत होते. पण अशा परिस्थितीमध्ये जिथे आपला एवढा मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, कॅन्सरवरती येणारा जो आहे आपल्या टाटावरती येणारा पूर्ण प्रेशर जो आहे ते पाहता मला वाटतं गेल्या 3 महिने झाले असतील ठाण्यामध्ये देखील सर मोहन भागवतजींच्या हस्ते जे आहे ते त्या ठिकाणी कॅन्सरचं हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं, त्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं. आणि ते 1000 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे या ठिकाणी ठाण्यामध्ये शंभूराजे देसाई साहेब त्या ठिकाणी उभं राहत आहे. मला वाटतं आपल्या या जिल्ह्यामध्ये जे आहे ते 1000 बेडचं आणि हे या ठिकाणी 150 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे या ठिकाणी आपण उभं करतोय, जेणेकरून लोकांना आता या ठिकाणून दुसरीकडे जे आहे ते त्या ठिकाणी कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी जावं लागणार नाही. त्याचबरोबर मॅटर्निटी सर्व्हिस जी आहे ही या ठिकाणी आपण लोकांना देणार आहोत. आणि याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, झिरो कॅश काउंटर असेल, वेगवेगळ्या केंद्राच्या योजना असेल, या सगळ्यांमध्ये जे आहे हे आपण पेशंट्सला त्या ठिकाणी बसवतोय, जेणेकरून त्यांना काही पेशंट्सला फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट असेल, काही पेशंटला जे ज्या स्कीम्समध्ये बसतात त्या स्कीम्समध्ये बसून जे आहे हे पेशंट्सला या ठिकाणी जे आहे हे ट्रीटमेंट या ठिकाणी दिलं जाईल. आपल्या या पूर्ण मतदारसंघामध्ये आरोग्य सर्व्हिस चांगली असली पाहिजे, सेवा चांगली असली पाहिजे, या हेतूने अनेक अशी आपण कामं या ठिकाणी चालू केली. आज ह्याचं आपण भूमिपूजन करतोय. पालकमंत्री महोदय, आपण गेल्या मला वाटतं महिन्यामध्ये एक उल्हासनगरमध्ये झिरो कॅश काउंटर
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उल्हासनगर महानगरपालिकेचं आपण त्या ठिकाणी चालू केलं. ते 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी चालू केलं, ते देखील PPP तत्वावरती. आणि ते हॉस्पिटल आहे झिरो कॅश काउंटर, त्याच्यामध्ये एकही रुपया जो आहे तो पेशंटला त्या ठिकाणी लागणार नाही. सगळ्यांची सेवा जी आहे ही फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबर आपलं शास्त्रीनगर हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये देखील आजच्या दिवशी PICU NICU या 2 सर्व्हिसेस लहान मुलांना NICU जर लागलं तर आपल्याला ठाण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जावं लागत होतं. आणि या डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमध्ये पहिल्यांदा NICU आणि PICU या दोन्ही सर्व्हिसेस देखील त्या ठिकाणी आपण चालू करतोय. त्याच्यासाठी देखील खासदार निधीमध्ये मोठा फंड जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आला. आणि आपल्याला माहिती आहे शास्त्रीनगरमध्ये आधीपासून आपण रेडिओलॉजी पॅथॉलॉजी ही सर्व्हिस देखील त्या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. तर अशा विविध माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या कल्याण लोकसभेमध्ये कशा प्रकारे आरोग्य सुविधा जी आहे ती बळकट करण्याचं काम आपण केलं हे मगाशी मी सांगत होतो की हे सुतिकागृहाच्या जागी कॅन्सर हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल असेल हे 150 बेडचं. त्याचबरोबर शास्त्रीनगरमध्ये NICU आणि PICU म्हणजे लहान मुलांचं ICU जे आहे हे त्या ठिकाणी आपण 20-25 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. त्याचबरोबर आपण त्याच शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जे आहे हे रेडिओलॉजी पॅथॉलॉजी हे कमीत कमी म्हणजे CT स्कॅन MRI हे कमीत कमी किमतीमध्ये झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्याची सर्व्हिस जी आहे ती आता त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये मी जसं सांगितलं आपल्याला गेल्याच महिन्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे हे 200 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी झिरो कॅश काउंटर आपण त्या ठिकाणी चालू केलं. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये एक हॉस्पिटल बनून जे आहे ते आता तयार आहे, ज्याची इमारत जी आहे ती आता आपण मेडिकल कॉलेजसाठी देतोय. कारण की मेडिकल कॉलेज जे अंबरनाथमध्ये जे आहे ते मंजूर त्या ठिकाणी झालं आणि आता लोकांना मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी जे आहे हे ठाण्याचं हॉस्पिटलमध्ये किंवा ठाण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार नाही किंवा मुंबईच्या त्यांना जे आहे इकडच्या मुलांना अंबरनाथमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी मेडिकलचा अभ्यास MBBSचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी करता येणार आहे. अशा आपल्या अंबरनाथमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, मंजूर करून घेतलं. मी त्यासाठी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील या सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या 2 वर्षामध्ये लोकहिताचे निर्णय जे आहेत ते आपल्या या सरकारने घेतलं आणि त्याच्यामधून जो आहे हा करोडो रुपयांचा निधी जो आहे तो देण्याचं काम या ठिकाणी या MMR रिजनमध्ये देखील केलं. आज जर आपण पाहत असाल या ठिकाणी कल्याणशील रोड असेल त्याचं 6पदरीकरणाचं काम असेल, या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये MMRDच्या माध्यमाने फंड असेल, या ठिकाणी 370 कोटी रुपये दिला. त्यानंतर 400 कोटी रुपये जो आहे हा मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो आहे तो या फक्त डोंबिवलीमध्ये मला वाटतं बरोबर ना, डोंबिवलीमध्ये फक्त MMRDच्या माध्यमाने. आणि त्याचबरोबर आता ते स्वतः PWD मिनिस्टर आहे. तर अशी हजारो कोटीची कामं जी आहेत ही या मतदारसंघामध्ये जे आहेत हे या ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर आपण मासळी बाजार जे आहे फिश मार्केट या डोंबिवली पश्चिममध्ये ते या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह जे आहे हे डोंबिवली पूर्वमध्ये जे आहे हे त्याचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयामध्ये डोंबिवली पश्चिम येथे शवविच्छेदन सभागृह या ठिकाणी आपण सुरू करतोय. हे अशा अनेक भूमिपूजनं जी आहेत ही आपण या ठिकाणी आजच्या दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी करतोय. मी मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो UD मिनिस्टर असताना देखील आणि त्याचबरोबर या ठिकाणी या आता मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला चांगली इमारती असतील, चांगल्या सुविधा असतील, चांगले रस्ते असतील हे आपल्याला या कल्याण लोकसभेमध्ये जे आहेत हे पूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. अजून एक राहिलं की कळव्यामध्ये जे आहे आपण झिरो कॅश काउंटर जे आहे ते कार्डिओलॉजी आणि रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी आणि यूरोलॉजी असं सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी चालू केलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने. ते देखील जे आहे तिथेही 1 रुपया जो आहे तो पेशंटला लागत नाही आणि फ्री ऑफ चार्ज जे आहे ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी होते. तर अशा अनेक
आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत या उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आणि अशा अनेक येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा सुविधा ज्या आहेत या सरकारच्या माध्यमाने आपल्याला दिल्या जातील एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.